महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या अनाकलनीय गोष्टी घडतायत की हे नेते सरड्यालाही लाजवतील इतक्या वेगानं त्यांच्या भूमिका आणि निर्णय बदलतात। आता हेच पहा ना, नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिंदे आणि भाजपचे नेते एकमेकांवर अगदी टोकाची टीका करत लागलेले होते। मात्र अचानकपणे काल शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची भेट झाली आणि हे नेते थेटपणे महायुतीची चर्चा करू लागले। गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीमध्ये पडद्यामागे नेमकं काय घडलेलं आहे की ही चक्र इतकी वेगाने फिरली आणि महायुतीची भाषा आता हे नेते करायला लागलेत, हेच आपल्याला या व्हिडिओद्वारे जाणून घ्यायचं आहे। काही दिवस त्यासाठी आपल्याला मागे जावं लागणार आहे, कारण नगरपंचायत निवडणुकीच्या दरम्यान सगळ्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला किंवा धुमशान पाहायला मिळालं ते कोकणामध्ये। कारण निलेश राणे एका भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये घुसले आणि त्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये पैशांची बॅग त्यांनी पकडून दिली आणि यावरून त्यांनी थेट रवींद्र चव्हाण यांच्यावर टीकेचे बाण सोडले। या वादाचा दुसरा अंग पाहायला मिळालेला आहे तो म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये। कल्याण डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाणांनी एकनाथ शिंदेंच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नेत्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घेण्याचा एक सपाटाच लावलेला होता आणि इथेच वादाची मोठी ठिणगी पडलेली आहे। कारण त्यानंतर थेट एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठली आणि अमित शहांची भेट घेऊन रवींद्र चव्हाण यांची तक्रार केलेली आहे। त्यानंतर काही दिवसातच रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे हे कल्याण डोंबिवलीमध्ये एका कार्यक्रमामध्ये एकत्र दिसले। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेमधून 4 दिवसांपूर्वी आपल्या पक्षात घेतलेल्या अभिजित थरवळ यांच्या पक्षप्रवेशाला रवींद्र चव्हाण यांनी स्थगिती दिली आणि त्यानंतर अगदी काही दिवसांपूर्वी अधिवेशनादरम्यान निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण हे आमने सामने आले। मात्र त्या दोघांनी गळाभेट घेतली आणि रवींद्र चव्हाण हे माझ्या मोठ्या बंधूंप्रमाणे आहेत असं आश्चर्यचकित करणारं किंवा सगळ्यांच्याच भुवया उंचावणारं विधान हे निलेश राणेंनी केलेलं आहे। मात्र त्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, जसं की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची एक बैठक पार पडली आणि या सगळ्या भेटीचा इतिवृत्तांत घेऊन रवींद्र चव्हाण हे अमित शहांच्या भेटीला गेले आणि त्यानंतर वेगानं सूत्र फिरली। कालच रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची एक दीर्घ बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलंय की मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महायुतीतच निवडणुका लढणं हे सगळ्यांच्या हिताचं राहील आणि त्या दृष्टीनं आता समन्वय समिती देखील स्थापित केल्या जात आहे। मात्र या सगळ्या संघर्षामध्ये जरी वरकरणी नेत्यांचं मनोमिलन झाल्याचं दिसलं असलं तरी कार्यकर्त्यांचं मनोमिलन होईल का? कार्यकर्ते सगळे जुने वाद विसरून एकत्र येईल का? आणि जे काही सोयीचं राजकारण हे नेते करतायत तर ते राजकारण लोकांना भावेल का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा।